नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कडाक्याची थंडी सुरू झाली की आपल्याला आठवतं ते म्हणजे मस्त असं गरमागरम सूप। आज आपण सूपचाच एक प्रकार पाहणार आहोत जो घशासाठी अगदी फायदेशीर आहे। सर्दी खोकला छूमंतर करणारं मस्त असं टेस्टी स्पायसी असं मंचा सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत। इथे मी चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे, पातीचा कांदा आणि पातही अगदी बारीक चिरून घेतलेले आहे, गाजरही बारीक चिरून घेतलेले आहे, त्यानंतरनं चिरलेला कोबी घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट केलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा इंच आलं किसून घेतलेला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक अशा क्रश करून घेतलेल्या आहे। आता आपण इथं भाज्यांचं पाणी तयार करणार आहोत, म्हणजे व्हेजिटेबल स्टॉक तयार करणार आहोत। त्यासाठी तांब्याभर पाण्यामध्ये मी कोबीचं पान, कोथिंबीरचे देठ, गाजराचे तुकडे, थोडंसं कांद्याचे तुकडेही टाकून छान हे पाणी उकळत ठेवलं होतं। म्हणजे आपलं हे भाज्यांचं पाणी जे आहे ते आपण सूपमध्ये वापरणार आहोत, त्यामुळे सूप अजूनच टेस्टी आणि छान असं चवदार होतं। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूपही थोडंसं टाकू शकता। यामध्ये आपण लसूण, आलं आणि मिरचीचे तुकडे छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, म्हणजे या लसणाचा कच्चा पण निघून जावा आणि आपण जे सूप खातो किंवा पितो त्यावेळेस त्याबरोबर हे जे तोंडात आलं तर अगदी चवीला लागतं। त्यामुळे अगदी छान तांबूस रंगावर परतून झालं की मग यामध्ये पातीचा कांदा आणि पात टाकून अगदी थोडंसंच परतून घ्यायचं आहे। आपल्याला कांदा तांबूस रंगावरती करायचा नाहीये, पण याचं फक्त कच्चं पण घालवायचं आहे। आता उरलेल्या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। शिमला मिरची, गाजर आणि कोबीही टाकलेला आहे, त्यानंतरनं टोमॅटो टाकून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता ह्या सर्व भाज्या आपण टाकत असताना यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर असेल तर थोडंसं परसबीही अगदी बारीक चिरून यामध्ये टाकू शकता। आता भाज्या छान आपल्याला अर्धा मिनिट या तेलावरती परतून घ्यायच्या आहेत। सर्व भाज्या आपण कच्च्या वापरलेल्या आहोत, त्यामुळं यावरती झाकण ठेवायचं। मिनिटभर झाकण ठेवून छान ह्या भाज्या थोड्याशा सॉफ्ट करून घ्यायच्या। अगदी एक वाफ आलेली आहे, भाज्या छान अशा मऊसूत झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण जे भाज्यांचं पाणी उकळत ठेवलं होतं ते यामध्ये गाळून टाकून घ्यायचं। आता यामुळे काय होतं तर या सूपला छान अशी चव येते आणि फ्लेवर अगदी भाज्यांचा यामध्ये उतरला जातो आणि चवीला अगदी मस्त हे सूप तयार होतं। आता यामध्ये मिरपूड टाकून घेते। मिरपूड ही घशासाठी अगदी फायदेशीर आहे, त्यामुळे मिरपूड आवडीनुसार टाकायची। त्यानंतरनं चमचाभर सोया सॉस टाकला आणि 2 चमचे टोमॅटो सॉस टाकला। सोया सॉस थोडासा आंबट असतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकता। सॉस व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा। त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ हे चव घेऊन अगदी बेतानच आपल्याला मीठ यामध्ये टाकायचं आहे। व्यवस्थित हे मिक्स झालं की मग यामध्ये मी थोडंसं आता पाणी टाकून घेते। थोडंसं पाणी टाकून आता यामध्ये आपल्याला थोडंसं ह्या मिश्रणाला किंवा ह्या सूपला थोडासा घट्टसरपणा आणण्यासाठी पाव चमचा मी कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आपल्याला ह्या सूपच्या मिश्रणामध्ये ओतून टाकायचं आहे, म्हणजे ह्या सूपला थोडासा दाटसरपणा येतो। खूप जास्त सूप आपल्याला घट्ट करायचं नाहीये, पण अगदी थोडासा किंचितसा दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण टाकलं। थोडीशी कोथिंबीर टाकली, मिश्रणाला एक उकळी आणायची। आता यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं छान मंद आचेवरती आपल्याला हे सूप उकळत ठेवायचं आहे, म्हणजे हे एकजीव होतं, छान चवदार होतं, मस्त असं हॉट अँड स्पायसी घशासाठी आरामदायी असणारं मस्त असं मंचा सूप तयार झालेलं आहे। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।